वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्य वार्ता न्यूज. जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. या जागेवरती बसता येतं ना आतमध्ये. पार्किंग स्पेस मध्ये भी काही व्यापारी आपल्या इथं दुकानं लावत आहेत. त्यांना छावनी परिसरच्या बाजाराचे जे ठेकेदार आहेत त्यांनी त्यांना इथं बसायची परवानगी दिलेली है. यहाँ पे बैठने की परमिशन दी हुई आपको? यहाँ बैठने के कितने रुपए लिए जाते हैं आपसे? 350। एक ही पावती है कि दो पावती? 2 जनों को देना पड़ता। किसको किसको पैसे देना पड़ता? एक 250 रुपए लेते, एक 100 रुपए लेते। तो 250 रुपए कौन लेता? वो गेट पे जो रहते वो 250 लेते और पार्किंग जो संभालता वो 100 रुपए लेते। ये हर बाजार मतलब व्यापारी से लिए जाते हैं? जी मतलब एक ही जगह के दो आदमी पैसे लेते? जी, पार्किंग वाले अलग और बाजार वाले अलग। तुमको बोलने का कुछ? बोलो बोलो वही ना, जी बोलो। अगर आपको ऐसा बोले नहीं गया है कि भाई आप अंदर बैठ के बस सामान बेचो वगैरह कुछ? नहीं, ये पार्किंग में बैठते हम और वो बटन देते हमारे को। सब बाजार वालों, कैंटोनमेंट वालों को बोलना क्या है, ये हमने जगह पार्किंग के वास्ते दी हुई है और सामान बेचने के लिए अंदर से जगह दी हुई है, तो बरोबर है। यहाँ बैठ के बेचना ये गलत है। अच्छा, अभी वो पार्किंग वाला भी वो उस तरीके से आपसे पैसे नहीं ले सकता, लेकिन आपसे पैसे लेता हो। अंदर अभी हमारी जगह है नहीं बोलकर हम यहाँ दुकान नहीं नहीं, ये किसी की जगह फिक्स नहीं रहती, किसी की जगह फिक्स नहीं है कोई आपको। नहीं, यहाँ लोग फिक्स है, अंदर जो लगाते ना नहीं, लेकिन दुकान। अभी हमने भी अंदर देखे बहुत से चबूतरे जो है खुले पड़े हुए हैं। अच्छा, मतलब जगह अंदर खुली पड़ी हुई है। no. जगह की पार्किंग की बताना चाह रहे हो? पार्किंग की जगह है, मतलब तो आपको पार्किंग वाले 100 रुपए ले रहे हैं उसकी जगह की। अगर आप अंदर गए थे तो उसके और बकाया आपको पैसा लेने वाला है पावती देना चाहिए, वो आपको पावती देते। यहाँ पे गाड़ी लगाने के कितने पैसे लेते हैं आपसे? पार्किंग वाले लेते हैं कि बाजार वाले लेते हैं? और पार्किंग वाले वो आपसे नहीं लेते, दूसरे से लेते हैं, आपसे नहीं लेते। भाऊ, इथं खाली बसायचे किती पैसे घेतात तुमच्याकडून? खाली बसायचे आपली दुकान आहे, भाऊची दुकान पे काय जेवण करायला गेले त्यामुळे आपल्याला फायदा असं माहिती नाही काय. भाऊ, इथं खाली बसायचे किती पैसे घेतले तुमच्याकडून? पैसे नाही घेत आणि तुम्हाला फ्री मध्ये जागा दिली? तुमच्याकडे कोणती पावती नाही घेतली का? खरं सांगा, ते जे आहे ते खरं सांगा. तुमच्याकडे इथं बसायचे पैसे घेतात का? घेते ना दादा, किती घेतात? 250 रुपये. आणि पार्किंग वाले? पार्किंग वाला नाही घेत. पार्किंग वाला पार्किंग वाले नाही घेतात, फक्त 250 रुपये इथं बसायचे घेतात. पण त्याची पावती देतात का? पावती घेतात. पावती येते आजची पावती भेटलेली का? नंतर 5 वाजता येतात. नमस्कार मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजीनगर छावणीच्या गुरुवार बाजार, हा जो एक आठवड्याचा बाजार असतो, या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हा एक खूप जुना बाजार असून या बाजारामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागातून व्यापारी तसेच नागरिक सुद्धा बाजार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. हा बाजार तसा छावणी परिषदेच्या अंतर्गत येतो आणि छावणी परिषदेने इथलच्या बाजाराचा जो ठेकेदार आहे त्याला काही नियमावली तयार करून दिलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नियम हे आहेत, हा बाजार जो भरायला पाहिजे तो त्याच्या कंपाऊंड वॉलच्या आतमध्ये भरायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर हा जो आजूबाजूचा परिसर आहे हा परिसर केवळ पार्किंगसाठी आहे. तर इथं फक्त गाड्या पार्किंग करता येतात, त्या व्यतिरिक्त कोणत्याही हातगाड्या किंवा व्यापाऱ्याला इथं उभा राहायला परवानगी नाहीये. तरी सुद्धा इथलचे संबंधित ठेकेदार पार्किंगच्या जागेमध्ये सर्रास हातगाड्या लावून पार्किंगसाठी ज्या लागणाऱ्या गाड्या आहेत त्यांना याचा त्रास होतो. याबाबत आमच्याकडे अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. त्याचा तुम्ही पाहता की बाजारामध्ये जाण्यासाठी हा जो रस्ता आहे तो अत्यंत छोटा झालेला आहे.
आणि या जेव्हा बाजाराची गर्दी जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात असते तेव्हा या छोट्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईल चोरी, पाकिट चोरी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. काही महिलांना इथं धक्काबुक्की झालेली आहे, काही वादविवाद झालेले, हे वादविवाद पोलीस स्टेशन पर्यंत सुद्धा गेलेले आहेत. याकडे सुद्धा छावणी परिषदेने लक्ष देणं गरजेचं आहे आणि संबंधित ठेकेदाराला याबाबत सूचना देणं गरजेचं आहे. तेव्हा की पार्किंग स्पेसमध्ये कोणत्याही प्रकारचा भाजीपाला विक्री करता येत नाही, पण तुम्ही पाहू शकता की ते सर्रास गाड्या लागलेल्या आहेत. जेव्हा की आतमध्ये मोठ्या प्रमाणात जागा मोकळी पडलेली आहे, अनेक मोठे मोकळे पडलेले आहेत. या ठिकाणी हे व्यापारी बसून आपला व्यापार करू शकतात आणि पार्किंगच्या जागेवरती गाड्या लावायला मोकळी जागा उपलब्ध होऊ शकते. पण ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराची आपली मनमर्जी इथे चालू आहे. जसं पाहू शकता बाहेरच्या बाजूला सुद्धा रस्त्यामध्ये येताना लोकांनी रस्त्यावरती दुकानं लावलेली आहेत. जेव्हा लोक रस्त्यावर दुकान लावतात तर घेणारे हे लोक रस्त्यावरती उभे होतात, त्यामुळे येण्या जाणाऱ्यांना त्रास होतो आणि या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे मंगळसूत्र चोरी असेल, मोबाईल चोरी असेल, पाकिट चोरी असेल, बॅग पर्स चोरी कसं असे मोठे प्रकार या दर आठवड्याच्या या बाजारामध्ये नित्य नियमाचे झालेले आहेत. तेव्हा छावणी परिषद या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का हे बघणं गरजेचं आहे. अनेक नागरिकांच्या तक्रारी आहे की या बाजारामध्ये आता शिस्त राहिलेली नाहीये. ज्याला जिथं मर्जी येईल तिथं तो दुकान लावत आहे आणि आपला व्यवसाय करत आहे. आणि पार्किंगच्या जागेवरती दुकान लावत असताना ठेकेदार या नागरिकांकडून कोणत्याही प्रकारची पावती न देता पैसा वसूल करत आहे. नियम म्हणतो की दुकान लावल्यानंतर त्याला पावती देणं बंधनकारक आहे, पण इथं कोणत्याही व्यापाऱ्याला पावती दिली जात नाही. आणि त्यानंतर ह्याचा आणखी एक नियम आहे, एंट्री फी वेगळी घेतली जाते आणि बसायचे पैसे वेगळे घेतले जातात. तर हा कोणता नियम आहे हे सुद्धा छावणी परिषदेने आता क्लिअर करणं गरजेचं आहे की आतमध्ये एंट्री येण्यासाठी वेगळी फी आहे आणि बसून व्यवसाय करण्यासाठी वेगळी फी आहे. तेव्हा इथलच्या नागरिकांना आम्ही आश्वासन देऊ शकतो की आपल्या जे काही समस्या आहे ते सर्व समस्या घेऊन आम्ही लवकरच छावणी परिषदेच्या सीईओ मॅडमला भेटणार आहोत आणि या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की आमच्या सूर्य वार्ता न्यूज चॅनलला पाहत राहा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.